देवळा तालुक्यात सोमवार दिनांक 30 मार्च रोजी विठेवाडी व परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस गारपिटीने नुकसान झालेल्या डाळिंब व कांदा पिकाची आज मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले। देवळा तालुक्यात सोमवारी सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या सुमारास लोहणेर, विठेवाडी, भौर, देवळा, खर्डे, वासगाव, कणकापूर, शेरी, वारशी, हनुमंतपाडा, वाखरवाडी आदी ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। यात विठेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने येथे डाळिंब व उन्हाळ कांद्यापाठोपाठ टरबूज, पपई, अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे। या नुकसानग्रस्त भागाची मंगळवार दिनांक 31 रोजी दुपारी 12 वाजता आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी पाहणी केली। विठेवाडी, झिलेपिंपळ येथील डाळिंब उत्पादन शेतकरी सुभाष दत्तू निकम, माधव नारायण निकम यांच्या डाळिंब बागांचे तसेच कांद्याचे नुकसान झाले। या अपवादग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात आमदार डॉक्टर आहेर यांना धीर दिला व उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले। यावेळी तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी सीताराम पाखरे, कृषी सहाय्यक विनोद जाधव, तलाठी पूनम आहिरे, उपकृषी अधिकारी मनीषा जाधव, ग्रामसेवक योगेश सूर्यवंशी आदींसह भाजप तालुका अध्यक्ष किशोर आहेर, विलास निकम, नितीन पवार, शिशी निकम, शंकर निकम, माजी सरपंच ईश्वर पवार, माणिक निकम, राजेंद्र निकम, भास्कर निकम, विठ्ठल सोनवणे, ईश्वर निकम, काकाजी निकम, तानाजी निकम, कमलेश आहेर, रवींद्र वाघ, वसंत निकम, दादाजी सोनवणे, तानाजी निकम, शशिकांत निकम, संजय निकम, माधवराव निकम, परशुराम आहेर, रवींद्र वाघ, वसंत निकम आदी शेतकरी उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी शरद पवार, भोर।